अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातल्या रावताळे गावात वर्षानुवर्ष मोठं क्षेत्र बाजरीच्या पिकाखाली होतं। शेतीसाठी सिंचनाची फारशी सोय नसल्यानं कोरडवाहू शेती हाच इथल्या शेतकऱ्यांचा मुख्य आधार। पण गेल्या 6 ते 7 वर्षांपासून डाळिंबाच्या पिकानं इथल्या शेतकऱ्यांच्या शेती आणि अर्थकारणात बदल केलाय। पहिले बाजरी, ज्वारी, कापूस, मठ हे अशी पिके होती। वर्षातून एकच पीक। मग तुम्ही डाळिंब किती साल लावलं, किती लावलं? डाळिंब 3 एकर लावले, 950 झाडं आहेत। आता 3 वर्ष झाले त्या गटाच्या माध्यमातून। आणि डाळिंबाचा याच्यातून आता उत्पन्न किती सुरू झालेलं आहे? डाळिंबाचं उत्पन्न म्हणजे पहिल्यापेक्षा म्हणजे साधारण म्हणजे पहिलं बाजरी हे काय किरकोळ भुसारमालाचं पीक ते काय म्हणजे खर्चाला पुरत नव्हतं, पण डाळिंबाचं मागच्या वर्षापासून पीक एकरी कशी गेले तर 5 लाख रुपये हो राहिले। इथल्या अनेक शेतकऱ्यांनी शेततळी खोदून डाळिंबाचं पीक घेतलंय। कृषी विभागानं मार्गदर्शन केल्यानं इथं डाळिंबाचं पीक यशस्वी झालंय। मला एकूण 6 एकर शेती। पहिले ज्वारी, बाजरी याच पीक घेत होतो, पण माझी 1.5 एकर शेतीमध्ये मी डाळिंब लावली 600 झाडं। एकदम हलकी जमीन, हुलगा येत नव्हतं अशी। मला पहिल्या वर्षी 4.5 लाख रुपये आले, दुसऱ्या वर्षी 9 झाले, तिसऱ्या वर्षी 22 झाले। यंदा पाण्यामुळे 6 महिन्यापासून टँकर चालू, यंदा पाण्यामुळे थोडं कमी आहे। पहिलं याच शेतीतून तुम्हाला किती उत्पन्न मिळालं? या शेतीत काय, त्या शेतीत हुलगा सुद्धा येत नव्हतं अशी शेती होती। आणि आज डाळिंब पाण्यामुळे ती चांगली झाली। स्वर्ग। आम्ही 7 जुलै 2007 रोजी रावताळे इथं साधारणतः 20 एकर भगवा या व्हरायटीची लागवड केली। आम्हाला अपेक्षितरित्या पहिल्या झाडे लागवडीनंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे 1.5 वर्षानंतर आम्ही बाग धरली, फळावर धरली आणि हार्वेस्टिंगपर्यंत साधारणतः 24 ते 25 महिन्याचा कालावधी लागला। आम्हाला त्यावेळेस एकरी 2,30,000 रुपये एकरी मिळाली आणि त्यातला काही माल एक्सपोर्ट पण झाला होता। रावताळ्यांच्या ज्या माळात हुलगे सुद्धा पिकत नव्हते, त्याच माळात आज 30 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात डाळिंबाचं पीक डौलात उभं आहे। त्यामुळे आज दरवर्षी गावात किमान 2 ते 3 कोटी रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे। डाळिंब बाग लावल्यापासून आहे ना आणि खूप सुधारणा झाल्या। एरवी अगोदर आम्ही म्हणजे असे साधे पिकं घेत होतो आणि आता आहे ना डाळिंब लावल्यापासून खूप म्हणजे घरात भरपूर पैसा पाणी आला आणि मुलं बी चांगली शाळेत घातली। डाळिंबाच्या पिकानं इथल्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढलाय। मोठ्या कष्टानं उभारलेल्या डाळिंब बागांनी कोरडवाहू शेतीला फळबागांची जोड असल्यास काय होऊ शकतं हे दाखवून दिलंय। या ठिकाणी पाऊस 450 मिली। आता हा आपण ज्या भागामध्ये आहोत या ठिकाणी फक्त पावसावर शेती केली जाते, पाणी असं जास्त नसतं आणि या कमी पाण्यामध्ये चांगली शेती करणं हे मोठं जिकिरीचं ठरतं। या ठिकाणचं बाजरी, ज्वारी, कापूस, तूर ही पिकं प्रामुख्याने घेतली जायची, परंतु त्याच्यामधून असं लक्षात आलं की शेतकऱ्याला रोजीरोटी आणि त्याचं जीवनमान काढण्यासाठी पिकामध्ये बदल करणं आवश्यक असं आहे आणि या वातावरणाला, या जमिनीला अशी अतिशय समरूप होईल असं पीक, असं डाळिंबाचं पीक आम्हाला सापडलं आणि त्या डाळिंबाच्या पिकातून शेतकऱ्याच्या याच्यामध्ये एक चांगली उन्नती झाल्याचं समोर आपल्याला दिसून येतंय। आज शेवगाव तालुक्यात अंदाजे 200 हेक्टरवर डाळिंबाचं पीक घेतलं जातंय। डाळिंबाच्या माध्यमातून तालुक्यात कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे डाळिंबाचं पीक कोरडवाहू शेतकऱ्यांचं भाग्य बदलवणारं ठरतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। लैलेश बारगजेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, अहमदनगर।